नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा छोटासा मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर समर कॅम्प सध्या चालू आहे, तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलं होतं. तर आज प्रज्ञेचा समर कॅम्पचा ऑलमोस्ट 4था दिवस होता आणि संध्याकाळचाच जो हा ब्लॉग आहे तो स्टार्ट केलेला आहे. तर छान अशी त्यांची समर कॅम्पच्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत, जसं की स्पोर्ट्स चालू आहेत, त्याचबरोबर काही कसरत वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मुलं खूप जास्त एन्जॉय करत आहेत. तर इथे प्रज्ञा आहे जो मलखंबासाठी रेडी होत आहे, सो त्यामुळे मी ते थोडंसं शूट केलं. त्यानंतर आमचं समर कॅम्प संपल्यानंतर आम्ही आलो मॅक्समध्ये, कारण लोलोसाठी घ्यायचे होते टी-शर्ट्स, सो ते घेतले. आणि आज होता माझ्या भाच्याचा वाढदिवस. काल ह्यांचा वाढदिवस होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो. सो त्याच्या बरोबर ह्यांचासुद्धा वाढदिवस सेलिब्रेट केला जातो ताईच्या घरी, आणि आम्ही सगळे फॅमिली मिळून छोटंसं बड्डे सेलिब्रेशन इथे करण्यासाठी जमलो आहोत. तर त्याच्या बड्डेसोबत यांचासुद्धा सेलिब्रेट केला. तर इकडे ताई ऑक्शन करत आहे, मी सुद्धा करणार आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन आहे. तर खूप मजा येते फॅमिलीसोबत, छोटं असो किंवा मोठं असो सेलिब्रेशन, खूप मजा येते जास्त, कारण आपली फॅमिली आपल्यासोबत असली ना की खूप धमाल येते सगळ्या गोष्टींची. एकमेकासोबत आपण छान टाईम स्पेंड करतो, वेळ घालवतो छान असा, आणि त्याचबरोबर मजा मस्ती चालूच असते आपली सगळ्यांची. तर त्याच्यामुळे आणि आमचं ठरलं होतं वाढदिवस काहीतरी वेगळं असं प्लॅन ठरलं होतं, पण ते काही शक्य झालं नाही. कारण आपण जसं ठरवतो तसं काही होत नाही, तांत्रिक अडचणी काही ना काही येत असतात. सो त्यामुळे यांचा वाढदिवस काय आम्ही सेलिब्रेट केला नाही. जर सिम्पल तुमच्याशी जो ब्लॉग शेअर केला, सिम्पल असं सेलिब्रेशन केलं होतं. तर तेवढंच केलं आम्ही, त्यानंतर काही केलं नाही. कारण दुसऱ्या दिवशी परत त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला जातो, त्यामुळे त्या दिवशी आम्ही इतकं काही केलंच नाही. तरी ते ऑप्शन वगैरे करून घेणार आहोत. त्यानंतर केक कटिंग होणार आहे आणि छान असं ताईने जेवणाचा बेतसुद्धा केलेला आहे, तर तोसुद्धा करणार आहोत आणि खूप मजा करणार आहोत, थोड्याशा गप्पा गोष्टी वगैरे. आणि त्यानंतर आज ॲक्च्युली मी ठरवलेलं की थोडंसं नाईट आऊट करायचं, बट प्रॉब्लेम असा आहे की उद्या दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना जायचं आहे कुठेतरी बाहेर. हॅपी बर्थडे. सो नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही निघालो लग्नाला. तर वहिनींसोबत मी निघाली, तर मिस्टर जे आहेत ते आले नव्हते, ते कामावरती गेले. सो त्यामुळे मी वहिनींसोबत इथे लग्नासाठी निघाली, आणि लग्न जे होते पनवेलला होतं. सो आम्ही सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग सगळे तयार झालो छान असं, आणि निघालो लग्नासाठी. तर इथे हॉलमध्ये पोचलो, त्यानंतर बघितलं की लग्न जस्ट चालू झालं होतं, म्हणजे मंगलाष्टके बोलायला सुरुवात झाली होती. आणि खूप हॅप्पी झालो आम्ही, कारण कधी कधी निघण्याच्या ह्याच्यामध्ये इतका उशीर होऊन जातो ना की कधी कधी आपल्याला लग्नसुद्धा मिळत नाही, आपल्याला अक्षता टाकायला मिळत नाही. सो त्यामुळे खूप एक्सायटेड होती मी की हां बाबा आज वेळेत पोचलो, आणि छान असं लग्न अटेंड केलं. त्यानंतर आमचं थोडंसं फोटो सेशन वगैरे या सगळ्या गोष्टी होत्याच, कारण इतकं छान तयार झाल्यानंतर फोटो सेशन करणार नाही असं होऊच शकत नाही. आणि एक छान रीलसुद्धा गुलाबी साडी यावर बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु आपले फॅमिली मेंबर जे असतात ते आपल्याला असे मुद्दामून मस्करी वगैरे ह्या गोष्टी करत असतात. सो त्यामुळे त्या रीलमध्ये त्यांना ते सुद्धा शूट झालेले आहेत. तर मी माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती तो रील टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी माझा इंस्टाग्राम हँडलसुद्धा देते, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर करता करता खूपच छान रील झालेली आहे, कारण रील कशीही जरी असली तरी आपले फॅमिली मेंबर जर आपल्यासोबत असतील, ते जर आपल्यासोबत एन्जॉय करत असेल, तर ती रील अगदी परफेक्टच बनते असं माझं मत आहे. सो इथे फोटो सेशन वगैरे केला, त्यानंतर मग आम्ही निघण्याची तयारी केली, कारण जायचं होतं संध्याकाळी पुन्हा समर कॅम्पला, कारण समर कॅम्पला काही सुट्टी नव्हती आज संडे असूनसुद्धा. सो आय होप तुम्हाला माझा छोटासा आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. असेच छोटे छोटे मिनी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी